वेलकम. खूप सुंदर असा टॉपिक आपल्यासाठी नेहमीप्रमाणे. टायनी वाव वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यामध्ये आपल्याला खूप सारं ऑटोमेशन करता येणार आहे. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी एकाच वेबसाईट वरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहेत. 100 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन्स एकाच वेबसाईट वरती तुम्हाला तयार करता येणार आहेत. स्क्रीनवरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की काय काय आपल्याला करता येऊ शकतं. पीडीएफ एडिट करायची असेल तर आपल्याला या ऍप्लिकेशन मधून करता येते. पीडीएफ टू वर्ड, पीडीएफ टू वर्ड, पीडीएफ टू जेपीजी टू पीडीएफ, मर्ज पीडीएफ, क्रिएट पीडीएफ, अशा वेगवेगळ्या पीडीएफच्या संदर्भामध्ये तुम्हाला लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या पीडीएफला कन्वर्ट करायचं आहे किंवा एडिट करायचं आहे. वेगवेगळे सगळे पीडीएफ बद्दलचे सर्व टूल्स या एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर आहे इमेज. इमेज बद्दल तुम्हाला त्या इमेजचं बॅकग्राऊंड बदलणं, रिस्टोर फोटो करणं, प्रोफाईल फोटो बनवणं, रिमूव्ह पर्सन फ्रॉम फोटो, एखादा व्यक्ती त्या फोटो मधनं घालवायचा आहे, एक्स्ट्रॅक्ट टेक्स्ट फ्रॉम इमेज, त्या इमेज मधले फक्त टेक्स्ट तुम्हाला कॉपी करून पुढे घ्यायचे, त्या इमेजला एआय टूलच्या माध्यमातून तुम्हाला बनवायचं आहे. रिसाइज करायचे, डायमेन्शन तुम्हाला त्याची लांबी रुंदी बदलायची आहे, कॉम्प्रेस करायचं आहे किंवा ते चित्र लहान आहे त्याचं मोठं करायचं आहे. इमेजच्या बद्दल तुम्हाला बॅकग्राऊंडचं ब्लरिंग करायचंय, क्रॉप करायचं आहे, राऊंड शेप मध्ये इमेज करायची आहे, आरशात दिसती तशी उलटी म्हणजे फ्लिप इमेज करायची आहे, इमेज तुम्हाला एकत्र करायचे 4-5, त्याचं कोलाज करायचं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारासाठी इमेज बद्दल जे जे काही तुम्हाला करायचं असतं तिथं त्याच्या सगळ्या टूल्स तुम्हाला दिलेले आहेत. इमेज तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये सेव्ह करायचे, पीएनजी फॉर्मॅटला सेव्ह करायचे, ब्लॅक अँड व्हाईटला सेव्ह करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इमेज मध्ये इमेज ऍड करायची आहे, जेपीजी टू एसव्हीजी करायची आहे, इमेज स्प्लिट करायची आहे, त्याच्यामध्ये बॅनर बॉर्डर ऍड करायची आहे, इमेजला जे टेक्स्ट आहेत ते ट्रान्सलेट करायचे आहेत, इमेजची जेपीजी इमेज असेल तर त्याची जीआयएफ करायची आहे, त्याची तुम्हाला व्हिडिओला एकत्र करून जीआयएफ टू MP4 करायची आहे, ती फाईल आहे ती जेपीजी करायची आहे, वेब फाईल आहे ती जीआयएफ करायची आहे. अशा जेवढ्या काही तुम्हाला एखाद्या इमेज बद्दलच्या घडामोडी कराव्या लागतात त्या 100 पेक्षा जास्त गोष्टी या एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतात. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आज आपण शिकणार आहे आणि तुम्हाला सगळं इथं सर्च मध्ये तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती जर तुम्ही दिली तर इथं टेक्स्ट टू व्हिडिओ, तुम्ही दिलेल्या टेक्स्ट पासून व्हिडिओ सुद्धा तयार करता येतो. इथं एआय टूल जनरेट करायला इथं आपल्याला संधी देण्यात आलेली आहे. जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एआय इमेज जनरेटर हा सगळ्यात महत्वाचा आता नवीन आलेला अपडेट आहे. या नवीन आलेल्या अपडेट बरोबर तुम्हाला एआय जनरेटरच्या इमेजेस सुद्धा बनवता येणार आहेत. काय तुम्हाला इमेज बनवून पाहिजे ते जर तुम्ही याला इथं सांगितलं तर तुमच्या इमेजेस तो स्वतः तुम्हाला कल्पनेमध्ये ज्या तुमच्या इमेजेस आहेत त्या इथं तुम्ही लिहून देऊ शकता. कशा समोर काय पाहिजे, कशा सोबत काय पाहिजे, तुम्हाला काय कल्पना तुमच्या डोक्यात आहे ती कल्पना तुम्ही इंग्रजीमध्ये इथं मांडा
आणि जनरेट इमेज असं म्हणा, तुम्हाला ती इमेज बनवून मिळेल. इमेजेस सॅम्पल दिलेले आहेत, इथे समोर तुम्हाला दिसत आहेत. एआय न जनरेट केलेल्या इमेजेस या ओपन होत आहेत. तुम्ही तिथं तुमची कल्पना जर टाकली तर तुम्हाला तिथं इमेज तो स्वतः बनवून देणार आहे. बघा, एक इमेज मी त्याला बनवायला लावतो, तुम्ही तुमच्या समोर कशा पद्धतीने बनते ते बघा. आपल्या कल्पनेतलं चित्र तयार करून देताना आपण त्याला प्रॉम्प्ट दिला पाहिजे. आपण त्याला एक प्रॉम्प्ट दिलेला आहे. त्याला सांगितलंय की मला ताजमहालच्या समोर मोर नाचताना पाहिजे. काय सांगितलंय? ताजमहालच्या समोर मला नाचणारा मोर असं चित्र रेखाटून पाहिजे. आता बघा, तुमच्या समोर तो जनरेट करतोय आणि ते जनरेट करतानाही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या दिसायला लागलेल्या आहेत. आता या प्रकारचं चित्र हे जगामध्ये दुसरं तुम्हाला सापडणार नाही, कारण हे आताच्या क्षणाला त्या एआय टूलनं तयार केलेलं चित्र आहे. हाच प्रॉम्प्ट जरी तुम्ही परत दिला तरी असंच चित्र बनवून मिळत नाही. बघा, त्याला आपण प्रॉम्प्ट दिला होता, पीकॉक आर सीन डान्सिंग इन फ्रंट ऑफ द ताजमहल. त्याला सांगितलं होतं की नाचणारा मोर मला तयार करून पाहिजे की जो ताजमहालच्या समोर उभा आहे. आता इथं त्यांनी ताजमहालचं पण चित्र दाखवलंय आणि त्यासोबत त्यांनी मोर पण दाखवलेला आहे. आता इथं डाउनलोड ओरिजिनल असं म्हटलेलं आहे आणि डाउनलोड हाय रिझोल्युशन असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला ज्या क्वालिटीची पिक्चर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. आयदर या ठिकाणी शेअर नावाचं ऑप्शन मध्ये दिलेलं आहे बघा वरती, या शेअर नावाच्या ऑप्शन मधून सुद्धा तुम्ही शेअरिंग करू शकता. दोन्ही प्रकारे तुम्हाला तुमचं काम शेअर करता येणार आहे. ही इमेज तुम्हाला आवडली, डाउनलोड करून ठेवा. याही पेक्षा अजून तुम्हाला एखादी वेगळी इमेज पाहिजे असेल तर इथं जनरेट मोर. आता हा मोर आणि हा मोर मध्ये फरक आहे बरं का. तो मराठीतला मोर लांडोर मधला मोर आहे आणि इथं मोर मध्ये अनेक. इथं टार्गेट तुमचं जे काय असेल ते त्याला दिलं जातं, प्रोसेसिंग व्हायला सुरुवात होते आणि नवीन आपण सांगितल्याप्रमाणे तो इमेजेस क्रिएट करायला लागतो. एआयचा टूल वापरून आपण इमेजेस तयार करू शकतो. की इथं इमेजच्या संदर्भामधली गोष्ट सगळ्यात महत्वाची. इथं पहिलंच ऑप्शन मी त्याच्यामध्ये तुम्हाला इमेज मध्ये क्लिक केल्यानंतर मिळतं एआय टूल आणि त्या एआय टूल सोबत तुम्ही गेल्यानंतर एआय जनरेटरला क्लिक केलं. इथं आता आपण पहिलं बघितलं. तसंच तुम्ही रिमूव्ह बॅकग्राऊंडला गेला, पीडीएफ टू जेपीजी केलं, अपस्केल म्हणजे ती इमेज स्केल अप करायची आहे, तुम्हाला मोठी करायची, एनलार्ज करायची, इन्क्रीज करायची आहे तर वापरू शकता. इमेज टू टेक्स्ट करू शकता, कॉम्प्रेस इमेज करू शकता, रिमूव्ह वॉटरमार्क हा एक खूप महत्वाचा याच्यामधला पार्ट आहे की बऱ्याच वेळा आपण काही इमेजेस तयार केलेल्या ज्या असतात किंवा आपल्याकडे ज्या मिळवलेल्या असतात त्या इमेज वरती कधी कधी वॉटरमार्क येतो. तर ते वॉटरमार्क तुम्हाला जर नको असतील, ते वॉटरमार्क रिमूव्ह करायचे असतील तर तुम्ही रिमूव्ह वॉटरमार्क ही वेबसाईट मधले ऑप्शन तुम्ही वापरू शकता. आपल्याला प्रोफाईल पिक्चर वेगवेगळा तयार करायचा आहे त्यासाठी आपण इथं प्रोफाईल फोटो मेकरला जाऊ शकतो. खूप साऱ्या गोष्टी इथं इमेजला बदलणाऱ्या तुम्हाला दिलेल्या आहेत. 100+
गोष्टी एकाच वेबसाईट वरती तुमच्यासाठी आहेत. प्रत्येक गोष्ट तयार करायला गेल्यानंतर तो काय इनपुट मागतो ते व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे त्याला त्याचं इनपुट द्या. इमिजिएट तुम्हाला तो ऍक्शन करून देतो. फॉर एक्झाम्पल मी आता त्याचं एक तुम्हाला ऑप्शन वापरून पण दाखवेल. आता इथं आपण एक ऑप्शन वापरून बघूया, हे किती इझी आहे बघा. रिमूव्ह बॅकग्राऊंड हे आता वापरून मी तुम्हाला दाखवणार आहे. कोणत्याही इमेजचं जर आपल्याला बॅकग्राऊंड वापरायचं रिमूव्ह करायचं असेल तर ते कसं करायचंय बघा. रिमूव्ह बॅकग्राऊंड साठी आपण इथं रिमूव्ह बॅकग्राऊंडला क्लिक केलं. रिमूव्ह बॅकग्राऊंडला मी क्लिक केलं. आता तो काय म्हणतोय, सरळ सरळ त्याचं म्हणणं आहे अपलोड फ्रॉम पीसी और मोबाईल. तुम्ही ही वेबसाईट कुठून जिथून ओपन केली असेल तिथून त्यांनी तुम्हाला ऑप्शन विचारलेला आहे. बघा आता इथं क्लिक केला, अपलोड फ्रॉम पीसी ला क्लिक केलं. मी एखादी इमेज घेतली, त्या इमेज मधला मला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून पाहिजे आणि व्यक्ती फक्त मला तिथं दिसली पाहिजे. बरोबर. तर या केस मध्ये मी एक फोटो सिलेक्ट करतो. काही क्षणामध्ये अगदी विदिन 5 सेकंड 10 सेकंड तुमच्या नेटचं आणि कम्प्युटरचं स्पीड कसं आहे त्याच्यावरती आहे. ज्यावेळेला प्रोसेसिंग असं सांगितलं जात आहे त्यावेळेला थोडासा वेट करायचा आहे आणि लगेचच तुम्हाला ते इझिली त्या इमेजचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं दिसतं. ते रिमूव्ह झालेलं बॅकग्राऊंड दिसल्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याला रिसाइज तुम्ही करू शकता. त्याला तुम्ही छोटं करू शकता, मोठं करू शकता. त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला वेगळा रंग टाकायचा आहे, वेगळा रंग तुम्हाला टाकता येईल. प्रॉपर त्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळंच अजून चेंज करायचं असेल तर तुम्हाला वेगळं बॅकग्राऊंड चेंज करता येईल. बॅकग्राऊंड पाठीमागचं फेड करणं, हाय क्वालिटी परफॉर्मन्सचं बॅकग्राऊंड वापरणं, ह्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. आणि मग नंतर त्याचं क्रॉपिंग करता येईल, लहान मोठी इमेज करता येईल. जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने बॅकग्राऊंड तुम्ही सेट करून ठेवा. तो फोटो लहान ठेवायचा आहे, मोठा ठेवायचा आहे, मध्ये घ्यायचा आहे, कडेला घ्यायचा आहे, खाली ठेवायचा आहे, कुठं तुम्हाला जिथं पाहिजे तिथपर्यंत त्याची तुम्ही साईज रिसाईज करू शकता. कलर कॉम्बिनेशन ठेवताना फोटो आणि बॅकग्राऊंड याचा विरुद्ध कलर ठेवा म्हणजे तुम्हाला प्रॉपर काम करता येईल. इथं खाली बघा एक बॅकग्राऊंड बदलल्यानंतर डाउनलोड इमेजचं बटन दिलेलं आहे. तुम्ही डाउनलोडला क्लिक केलं की ती इमेज तुमच्या डाउनलोड फोल्डर मध्ये जाऊन सेव्ह झालेली असेल. इथं उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला डाउनलोड दिसतं आणि मग इथं ओपन करून पण ती इमेज तुम्ही त्या फोल्डर मध्ये जाऊन नेहमीप्रमाणे बघू शकता. हे पहा अशी इमेज तुम्हाला ती डाउनलोड झालेली असेल. इतकं इझी त्याच्यावरती संपूर्णपणे काम आपल्याला करता येणार आहे. आता काय काय करता येतं या सगळ्या गोष्टी बघत बघत आपण पुढे जातोय. या सगळ्या पार्ट मधून तुम्हाला स्वतःला हे करता आलं पाहिजे यासाठी प्रॉपर सगळ्या गोष्टी आपण करून बघतोय. हे इमेजच्या बाबतीत झालं. आता त्यातलाच पुढचा पार्ट आहे इमेज बद्दल. हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथं दिलेल्या आहेत, वेगवेगळे नमुने सगळे दिलेले आहेत. हे सगळे नमुने एक 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 वापरा, सगळे एकदम वापरू नका. इमेज मधून तुम्हाला व्हिडिओ बनवता येतात, कोलाज बनवता येतं, रिमूव्ह ऑब्जेक्ट करता येतो, वॉटरमार्क काढता येतो.
इमेज बद्दल सगळं काही करतात. त्यासाठी इथं जायचं. त्याच्या पुढं आहे राईट, लिहिणे. आणि ह्या लिहिण्यासाठी काय काय करता येतं ते आता बघा. इझी टू रायटिंग साठी आपण काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत. काय काय करता येतं रायटिंग मध्ये? रायटिंग मध्ये मला निबंध लिहायचा आहे, एसे रायटिंग करता येईल, कंटेंट रायटिंग करता येईल, पॅराग्राफ रायटिंग करता येईल, सेंटेन्स रीराईट करता येईल, ग्रामर आपल्याला चेक करायचंय आणि त्याच्याप्रमाणे आपलं वाक्य बदलून घ्यायचंय, स्टोरी जनरेट करायची आहे, तुम्ही काही मुद्दे दिले त्याच्यापासून स्टोरी जनरेट करायची, एआय रायटिंग करता येतं. आणि हे सगळं एआय रायटिंग आहे बरं का. इथं लक्ष द्या सगळ्यांनी, इथं सगळ्यांनी लक्ष द्या. इथं काय सांगितलंय बघा, प्रत्येकाच्या खाली इथं काय म्हटलंय बघा, एआय टूल, 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 सगळ्यांच्या खाली एआय असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही सगळी कामं कोण करणार आहे? आपलं एआय टूल करणार आहे. एक नाही, दोन नाही, याच्यामध्ये तुमची किती टूल्स आहेत तुम्ही काउंट करा. तुम्हाला टोन बदलायचा आहे, तुम्हाला आर्टिस्टिक करायचं आहे, पॅराग्राफ चेंज करायचा आहे, टायटल बदलायचं आहे, दिलेल्या टेक्स्टला तुम्हाला ट्रान्सलेट करायचंय, ब्लॉगिंग करायचंय, इंस्टाग्रामची स्टोरीची आयडिया तुम्हाला पाहिजे, त्याच्यानंतर कंटेंट राईट करताना तुम्हाला ट्विटर वरती जायचंय, इन्स्टा वरती जायचंय, रील बनवायच्या आहेत, वेब वरती जायचंय, ब्लॉगिंग करायचंय. कशासाठी? जिथं तुम्हाला रायटिंग करावं लागतं याचे 100 प्रकार इथं दिलेले आहेत. मोजून बघा तुम्ही, कमी पडतायत का? नेक्स्ट केलं की परत दिसायला लागतील. आणि हे सगळेच्या सगळे एआय जनरेटेड आहेत. तुम्हाला जेवढं येतंय तेवढं त्याला तुम्ही सांगितलं की मला काही नाही बाबा, युट्यूबची स्क्रिप्ट करून पाहिजे, बघा इथे युट्यूबची स्क्रिप्ट करून मिळेल. इंस्टाग्रामचं कॅप्शन पाहिजे, इथं मिळेल. व्हॉइस टोन चेंज करून पाहिजे, तुम्हाला मिळेल. सेंटेन्स रिराईट करून पाहिजे, तुम्हाला मिळेल. काय तुमच्या कल्पना पण नव्हत्या त्याही पेक्षा सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला इथं आणून दिलेल्या आहेत. तुम्हाला बिझनेसची नाव तयार करायची आहेत. जनरेट अ बिझनेस नेम, या ठिकाणी जावा. तुमचा कसला बिझनेस आहे त्याला अगोदर सांगा, त्याच्याप्रमाणे तुम्हाला काय नाव तयार करता येऊ शकतं. त्यात तुमचं नाव, तुमच्या मुलाचं नाव, बाळाचं नाव, बायकोचं नाव, आईचं नाव, व्यवसायाचं नाव, गावाचं नाव, देवाचं नाव, काय तरी मिक्स करून आपल्याला चांगलं अजून काय करता येऊ शकतं का? अशी वेगवेगळी नाव पण तो आपल्याला एआय जनरेट करून सुचवेल. मेल लिहायचा आहे, त्याच्याकडनं लिहून घेता येईल. ब्लॉगिंगच्या पोस्ट करायच्यात, त्याच्याकडून लिहून घेता येईल. ओव्हरऑल मॉरल ऑफ द स्टोरी काय? कोणत्याही प्रकारचं रायटिंग तुम्हाला एआय टूल कडून करून घ्यायचं असल्यास या ठिकाणी एवढे प्रकार दिलेले आहेत, ते प्रकार वापरा. याच्यातून तुम्हाला सर्च करून पण इथं लागेल तो प्रकार डायरेक्ट घेता येईल. इझी टू रायटिंग इथून स्टार्ट होतं, एसी रायटिंग पासून स्टार्ट होतं, इझिली रायटिंग करता येतं, समराईज करता येतं. हे सगळं तुम्हाला एआय टूलच्या माध्यमातून एकाच ठिकाणी करता येणार आहे. राईट मधला कॉलम आपण बघितला, अगदी छोट्याशा एका शब्दापासून, पॅराग्राफ पासून व्हिडिओ पर्यंत रायटिंग करून, ब्लॉगिंग करून आपल्याला आपल्या पद्धतीनं मिळण्यासाठी ऑल एआय रायटिंग टूल इथं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे आपण बघूयात व्हिडिओ. व्हिडिओच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी व्हिडिओच्या बाबतीत तुम्हाला इंस्टाग्राम साठी व्हिडिओ बनवायचा आहे. टिकटॉक आता आपल्याकडे बंद झालं त्यामुळे टिकटॉकचा काही विषय नाही. कॉम्प्रेस करायचा आहे एखादा व्हिडिओ, MP4 आहे परंतु त्याचा MP3 करायचा आहे, एक्सट्रॅक्ट करायचा आहे ऑडिओ फ्रॉम युअर फाईल, व्हिडिओ टू GIF करायचा आहे, ट्विटर साठी डाउनलोडेड करायचा आहे, ऑडिओ आहे
त्याचा टेक्स्ट बनवायचा आहे. बघा किती महत्वाचं आहे. आपल्याकडं ऑडिओ आहे एखादा आणि त्याचं शब्दांकन करून लिहून पाहिजे तुम्हाला, करता येणार आहे. फेसबुक साठी डाउनलोड करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ टूल्स, युट्यूब साठी करायचं आहे, युट्यूबचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे त्याचं तुम्हाला टेक्स्ट मध्ये रूपांतर करायचं आहे, करता येईल. ट्रिम व्हिडिओ म्हणजे काय? ट्रिम व्हिडिओ म्हणजे काय? नको असलेला पार्ट तुम्हाला मधलाच एखाद्या व्हिडिओ मधला, समजा एक 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्यातला मधला एक 2 मिनिटांचा पार्ट तुम्हाला योग्य वाटत नाहीये किंवा तो तिथं आवश्यक नाहीये, तर तेवढा पार्ट तुम्ही कट करू शकता, ट्रिम करू शकता. यासाठी ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर MOV हा एक फॉर्मॅट आहे की जो तुमच्या मोठ्या कॅमेऱ्यानं शूट केल्यानंतर तुमच्याकडे फाईल जी तयार होती ती MOV नावानं होते. आता मग ती कॅमेऱ्यातून घेतलेली फाईल एडिट करताना, तुमच्या कोणत्याही LMS मध्ये टाकताना किंवा तुमच्या युट्यूबला एक्सप्लोर करताना, अपलोड करताना ती MP4 मध्ये असेल तर ती लवकर होते, त्याची क्वालिटी ही लोकांना योग्य असते आणि लोकांना डाउनलोड करण्याची शक्यता कमी असते. लोक त्यांचा डेटा ते घालवणार नाहीत, म्हणून MP4 हे कुठेही फॉर्मॅट ओपन होतो. मग ती फाईल त्यांना ओपन करायला इथून सोपी करता येते. आपल्याकडे जर वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल तर कन्वर्ट इंटू MP4 करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. व्हिडिओ टू टेक्स्ट आहे, युट्यूब ट्रान्सक्रिप्ट आहे, रिसाइज व्हिडिओ आहे. म्हणजे आता तुम्ही एक व्हिडिओ केलाय, तो आडवा केलाय, त्यातला एकच भाग चौकोन मध्ये करून पाहिजे, किंवा एखादा व्हिडिओ आहे की तो उभा करून पाहिजे, रिसाइज करता येईल. MP4 टू MP3 करता येईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं तुम्हाला एकत्रित करता येतात. यासाठी व्हिडिओ ऑप्शन वापरला जाणार आहे. बघा, कॉम्प्रेस करणं असेल, त्याचा एक्सटेन्शनचा पार्ट चेंज करणं असेल, AVI टू MP4 असेल, MP4 टू MOV असेल, MOV टू GIF असेल, त्याला सबटायटल्स ऍड करायचे, त्याच्यानंतर तुम्हाला AAC टू MP3 करायचं आहे, M4A टू WAV करायचं आहे. हे सगळे तुम्हाला फॉर्मॅट आता जरी माहित नसतील, इन फ्युचर मध्ये एक लक्षात ठेवा की व्हिडिओच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला एकमेकांकडे घेऊन जाता येणार, म्हणजे चेंज करता येणार. कारण सगळ्या ठिकाणी चालणारा फॉर्मॅट हा कॉमनली आता लक्षात ठेवा MP4 आहे. ऑडिओचा असेल तर तो MP3 आहे. एखादा व्हिडिओ आहे आणि त्याचा तुम्हाला फक्त ऑडिओ तयार करायचा आहे तर तो करता येईल. एखादा व्हिडिओ आहे पण त्याच्यातले टेक्स्ट तुम्हाला बाहेर काढायचे तर टेक्स्ट लिहून घेता येतील. अशी वेगवेगळी कामं की जी आपण कधी कल्पना केली नव्हती ती सगळी व्हिडिओच्या संदर्भामधली करण्यासाठी इथं AI टूलचा वापर केला. त्याच्या पुढे आहे फाईल. त्याच्या पुढे टायनीवाव नावाची ही वेबसाईट आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये आहे फाईल. जिथं फाईल मॅनेजमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. कारण जर आपली फाईल आपल्याला कुठं ठेवलेली आहे ही माहित असेल तर त्याचा योग्य उपयोग करता येतो. प्रत्येक फाईलला एक्सटेन्शन न ओळखलं जात. एखादी एक्सेलची फाईल आहे, त्या एक्सेलच्या फाईलला आपल्याला काय करायचंय, कन्वर्ट इनटू PDF करायचंय. तुमच्याकडं CSV नावाची फाईल आहे, त्याला कन्वर्ट करायचे एक्सेल मध्ये. तुम्हाला एक्सेल मधली फाईल आहे ती कन्वर्ट करायची CSV या फॉर्मॅट मध्ये. हे जनरल फॉर्मॅट तुम्हाला माहित आहेत. यापेक्षा अजून वेगवेगळे फॉर्मॅट जे आहेत की जे रेग्युलर तुम्हाला गरजेचे वाटतात त्याही गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. आणि मग या सगळ्या फाईल मॅनेजमेंटच्या सहित, व्हिडिओ मॅनेजमेंटच्या सहित, रायटिंग मॅनेजमेंटच्या सहित, इमेजेस मॅनेजमेंटच्या सहित, PDF मॅनेजमेंटच्या सहित जवळपास 100 पेक्षा जास्त टूल्स तुम्हाला एकाच ठिकाणी दिलेले आहेत. काय केलंय, एकाच ठिकाणी दिलेले आहेत. आणि मग या टायनीवावच्या वेबसाईट मधून तुम्ही तुमचं खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी तयार करू शकता.
इमेजेस तयार करणं असू देत, व्हिडिओज तयार करणं असू देत, प्रोफाईल तुमचं बिझनेसचं तयार करणं असू देत, या सगळ्या रायटिंग करण्याच्या गोष्टी आपल्याला AI टूलच्याकडनं मदतीनं करता येतात. तुम्ही त्याला जर तुमच्या बिझनेस प्रोफाईल मागितलं तर तो तुम्हाला करून देईल. तुमच्याकडची एखादी स्टोरी त्याला तुम्ही सांगितली तर तो करून देईल. इमेजेस बद्दल तुम्हाला काही करायचं असेल तर तो इमेजेस बनवून देईल. PDF बद्दल तुम्हाला बनवायचं असेल तर PDF बद्दल बनवून देईल. बघा, हे सगळेच्या सगळे टूल्स आपल्याला कामा स्वरूपानं वापरणं गरजेचं आहे. याच्यासाठी साइन अप करा, साइन इन करून ठेवा. जर तुमचा साइन अप केलेला असेल तर नंतर साइन इन करून तुम्ही ओपन करू शकता. नव्यानं असाल तर हे महत्वाची साईट तुम्ही सांभाळून ठेवा, त्याच्यामध्ये काम करा. केलेल्या इमेजेस, केलेले PDF फाईल, केलेल्या राईटअप, व्हिडिओज आणि फाईल एकत्र सेव्ह करून ठेवा. आपल्या ग्रुपवरती झालेलं प्रॅक्टिस नित्य नियमाने पाठवा. टायनी भाऊ, इम्पॉर्टंट टॉपिक होता, समजला का बघा. नसला समजला तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत क्लिअर बघा. प्रॅक्टिकल केल्यानंतरच हा व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे. सोपा उपाय आहे, समोर स्क्रीन वरती ही गोष्ट चालू ठेवा, मोबाईल मध्ये प्रॅक्टिस करा. आयदर मोबाईल मध्ये चालू ठेवा, स्क्रीन वरती प्रॅक्टिस करा, जसं तुम्हाला सोपं वाटतंय. 2 मोबाईल असतील तर 2 मोबाईल घ्या, किंवा एक कम्प्युटर असेल, एक मोबाईल असेल तर दोन्ही गोष्टींवरती करा. पण प्रॅक्टिकल करा, कसंही करा पण प्रॅक्टिकल करा. प्रॅक्टिकल केलं तर त्याचा आनंद घेता येईल. आणि एकदम 100 पेक्षा जास्त टूल्स AI चे तुमच्या हातात आहेत. प्रत्येकाचं प्रॅक्टिस केल्यानंतरचा आनंद काय आहे तो अभिप्रायामध्ये द्या. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.